नमस्कार, मी डॉक्टर सुनंदा खनसे, होमिओपॅथिक तज्ज्ञ. होमिओपॅथिक आजारांविषयी आणि उपचारांविषयी जे गैरसमज पसरलेले आहेत त्यासाठीचा हा स्पेशल व्हिडिओ. होमिओपॅथिक उपचार चालू असताना कच्चा कांदा, कच्चा लसूण, कॉफी घेऊ नये याविषयी बऱ्याच पेशंटमध्ये प्रश्न असतात. परंतु आता होमिओपॅथीमध्ये एवढ्या अत्याधुनिक आणि मॉडर्न मेडिसिन निघलेले आहे आणि त्याच्यावरती इतक्या साऱ्या प्रोसेस झालेल्या आहेत की आपण होमिओपॅथिक उपचार चालू असताना कच्चा कांदा, कच्चा लसूण, कॉफी घेतलं तरीही त्या औषधांवरती कोणताही परिणाम होत नाही. म्हणून हा समय डोक्यातनं काढून टाका की होमिओपॅथी चालू आहे तर आपल्याला हे खाता येणार नाही. त्यामुळे होमिओपॅथी नको असं अजिबात नाहीये. तुम्ही सर्व खाऊन होमिओपॅथिक औषधं घेऊ शकतात. होमिओपॅथिक उपचार हा खूप वेळ घ्यावा लागतो आणि उशिरा फरक पडतो. हा अतिशय चुकीचा समज सर्व पेशंटमध्ये पसरलेला आहे. उपचार हा डिपेंड असतो तुमच्या आजारांवरती. जर तुमचा आजार हा क्रॉनिक असेल म्हणजे दीर्घ काळापासून तुम्ही त्या आजाराने ग्रस्त आहात आणि खूप विलाज करून करून थकलेले असतात आणि मग तुम्ही होमिओपॅथीकडे येतात, तर अशा आजारांना फरक पडायला वेळ लागतो आणि तुम्हाला थोडं जास्त वेळ ट्रीटमेंट करावी लागते. परंतु जे ॲक्यूट आजार असतात म्हणजे जसं सर्दी खोकला झालेला आहे, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, असे आजार हे अगदी 10 मिनिटामध्येच तुम्हाला फरक दाखवायला लागतात आणि तुम्ही लवकर बरे होतात. तर होमिओपॅथीने उशिरा फरक पडतो हा गैरसमज डोक्यातनं काढून टाका आणि तुमच्या उपचार प्रणालीमध्ये फर्स्ट चॉईस ऑफ ट्रीटमेंट होमिओपॅथीला निवडा. धन्यवाद.